हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना अख्खं वांगं बनवणार मी, भरलेलं वांगं हिरव्या वाटणाचं. तर इथं मी वांगे घेतलेले आहे, काटाळ वांगे, आणि 6 फोडीमध्ये कट केलेले आहे, असे 6. आणि इथं मी वाटण केलं आहे त्याच्यासाठी. तर हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर, मीठ टाकून ठेचलेलं आहे मी. मीठ पण घेतलेलं जेवढा भाजीला लागेल त्याच्या अकॉर्डिंग मीठ घेतलं. तर इथं बारीक ठेचून घेतलं आहे. त्याच्यात शेंगदाण्याचं कूट, हळद, हे वांग्यात भरण्यासाठी आपल्याला सारण बनवायचं. तर हे असं वांग्यामध्ये भरून घ्यायचं. मी 6 फोड्या केलेल्या आहे बघा. आणि याच्यानंतर आता आपण फोडणीला घालू. इथं मी फोडणीला घातलं आहे, तेल घातलं आहे. तेलामध्ये मोहरी, थोडंसं कढीपत्ता, हळद, आणि हे भरले वांगे आपण याच्यामध्ये सोडायचं. मी इथं 4च वांगे घेतले. आम्हाला दोघांचीच भाजी आहे. 2 वांगे, दोघांना 2-2 वांगे खूप होतात आम्हाला, त्याच्यामुळं मी इथं 4च घेतले. आणि हे उरलेलं सारण थोडंसं याच्यात खाली तेलात परतायचं. हिरव्या वाटणाचं खारं वांगं, ताजे ताजे वांगे खूप छान लागतात. ताजे होते हे अख्खे काटाळ. मी काटही नसते काढत. आणि असे फोड्यांचे ना असे देठांचे कांदे मला टाकायला खूप आवडतात. आणि हो सॉरी, माझ्याकडून टोमॅटो सारणात टोमॅटो टाकायचं, टोमॅटो कांदा विसरलं होतं. तर मग मी टोमॅटो वरून टाकले आणि कांदा म्हणला आता नको टाकायला कांदा. तरी मला वाटत होतं काहीतरी राहिलं आहे, पण कधीकधी व्हिडिओच्या नादामध्ये, शूट करण्याच्या नादामध्ये काही ना काही आपल्याकडून कधीतरी विसरून जाते. माझ्याकडून असंच झालं आहे. आज टोमॅटो कांदा विसरून गेला आहे, त्याच्यामुळे मी टोमॅटो नंतर टाकले, पण कांदा टाकलंच नाही. मग तर इथं मी थोडंसं पाणी टाकलं आहे शिजायला. वांगं शिजायला एवढं पाणी लागत नाही, थोडंसं टाकलेलं आहे. अर्धा ग्लास, छोटासा अर्धा ग्लास. हे बघा आपलं वांगं शिजलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. मी मीठ नंतर टाकलंच नाही, कारण की मी जेवढं आमच्या भाजीला लागतं आहे त्याच्याकडून मी हिरवी मिरची ठेचताना, कारण की हिरवी मिरची ठेचायला थोडं इझी जातं आपल्याला मीठ सोबत घेतलं आहे तर, म्हणून मी केव्हा हिरवी मिरची ठेचताना मीठ घेते. हे बघा तयार आहे आपलं भरलेलं वांगं.